हॅलो एव्हरीवन, कशा सर्व मजेत? मी पण एकदम मजेत आहे आणि गुरु पण आहे सोबत. गुरु पण आहे. दिसला रे आता काचीतून दिसला रे. तर आजचा व्लॉग जो आहे तो आहे शिव ठाकरे सरांच्या आमरा सलूनचा. इतक्यात काय होणार, इतके कामं चालू आहे की कम्प्लीटच होत नाही. व्लॉगिंग चालू होते कम्प्लीटच होत नाही. तर आता तुम्ही माझा व्लॉग बघा. आणि आम्ही आमरा सलूनच्या उद्घाटनाला गेलो होतो. शिव सरांचा मेसेज आला होता रीलसाठी पण आणि ओपनिंगसाठी पण बोलवलं होतं, म्हणजे या बाताई म्हणून. तर आम्ही गेलो होतो. तर तिथे काय झालं नक्की बघा माझं पूर्ण व्लॉग आणि कसं वाटलं मला सांगा. तर आता आम्ही निघालो शिव सरांच्या इथे. त्यांच्या आमरा सलूनचं ओपनिंग आहे. शिव सरांचा मेसेज आला होता की दादा ताई तुम्ही नक्की या, भेटू आपण. तर आज तिथे चाललो आम्ही आणि त्यांना भेटणार. आणि आम्ही रील टाकलीच होती त्यांच्या याची आपलं म्हणजे ओपनिंगची. आणि तर आता आम्ही जातो आहोत तिथे. आता याचा ऍड्रेस वगैरे तुम्हाला माहितच आहे, VIP अपार्टमेंट कवरनगर अमरावती. आता तिथे गेल्यावर काय होणार काय नाही तर तुम्हाला नक्की या ब्लॉग मध्ये माहित पडेल, तर नक्की बघा. तर चला आम्ही आता आलो कॅपिटल हाईट्स नियर VIP अपार्टमेंट. इथे आमरा सलून. तर आम्ही इथेच बाजूवरून दुकानातून घेतला छान असा बुके. आणि कार्यक्रम आहे छान ठेवलेला दादांनी. तर आता किती वेळ होणार आहे किती वेळ नाही काय माहीत. 8:45 वाजलेले आहे ऑलरेडी. तर चला आपण आता स्टुडिओत जाऊ. तर बघा ह्या कॅपिटल हाईट्स या इथे दादाचं आपलं शिवसरांचं सलून आहे. आणि इकडे त्यांनी छान असा कार्यक्रम ठेवला आहे. चला ना गाडी लावा ना, इथे लावून ना साईडला, हे जागा आहे ना. बघा खूप छान असं फंक्शन. हाय हाय हो अरे हो बिल्कुल हाँ लय हुशार है बन्या, लय हुशार है, बहुत हुशार है। चलो कॉपरेट करके बीच में खड़ा ना रहे कोई, सकल आप अपनी जगहों पर बैठे तो ज्यादा बेटर, इट विल बी मोर बेटर फॉर यू एंड अस। आप सब बैठ सभी लोग अपने जगह पर सिट बैक, रिलैक्स एंड एंजॉय आवर शो। तर चला आलेलो आहोत इव्हेंटला आणि पाहू आता. जोर जोर ओ शुदा ओपनिंगला वेळ होता खाली, हे पहिलेच उत्सव झाली होती. माझं सर्व प्रेक्षकांना. तर शिवसरांसोबत फोटो वगैरे काढले आणि खूप छान वाटत होतं. त्याच्यानंतर आम्ही दोघांनी पण सोबत फोटो काढले आणि सोबत द 50मधली आरुषी चावला पण ही आली होती आणि तिच्याही सोबत फोटो काढले. For the first time in Amravati. So clap for herself guys कि ये ब्रांड सबसे पहले अमरावती में आया है. अब इसके बाद सारे इंडिया में आएगा. Yes? Yes. Yes, absolutely. Okay. Do you know the meaning of Amra? Anyone present here? Do you know the meaning of Amra? No. Guys, excitement थोड़ी कम पड़ रही है. Don't you think so? Yes. 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 And here I would like to invite both of you to welcome him. Yes. He is going to manage everything. And then the support staff कार्तिक. तर तुमच्या तिघांशिवाय ॲब्सोल्युटली काही होऊ नाही शकत. टॉप कुठलाही प्रोजेक्ट असला की काही स्पेसिफिक नावं सारखी तोंडावर येत असतात.
अच्छा ये देखो, ये आई, अभी हम ये घर जाके कर सकते हैं। और मैं सबसे पहले सबको शुक्रिया कहूँगा, और मैं तू बैठ जा। और अमरा का ना, मैं दिल से बता दूँ, बहुत दिल से मैं जुड़ा हूँ। अमरा का बिल्कुल एक मीनिंग होता है अमर, जो निरंतर चलते रहता है और ग्रोथ होते रहता है। और नो डाउट कि हमारी अमरावती है, उसका एक टच है। और वो पहले मैंने स्टार्ट किया अमरावती से, इसीलिए कि जो कुछ मुझे मिला है वो अमरावती से मिला है, अम्बा माता की दुआ से मिला है। इसीलिए पहली ऐसी चीज़ मैंने अमरावती में शुरू की है अपने लोगों के लिए, जो शायद यहाँ पे अमरावती में अवेलेबल नहीं है। बहुत छोटी छोटी चीज़ हमने चुन चुन के लाई है, वो फिर चीज़ हो या फिर इंसान हो, जो मुझे पसंद है पर्सनली। मुंबई से मैं वो स्टाफ लेके आया हूँ, या अमरावती का जो स्टाफ है, तो इनके लिए प्लीज़ क्लैप हो जाए। ये लोग पहले से बहुत प्यारे हैं और मुझे बिल्कुल विश्वास है बहुत अच्छे से हैंडल करेंगे। और जब मतलब सिर्फ कैसे होता है कि कोई जस्ट नॉर्मल काम करता है, कोई आर्टिस्ट होता है, जो आर्टिस्ट होता है ना वो आपको देख के काम करता है, और साथ में अगर ऑनेस्ट और पोलाइट हो तो सोने पे सुहागा। तो ये लोग चारों के चारों, और जो बाकी स्टाफ है वो बिल्कुल वही है, और इसीलिए मुझे पूरा विश्वास है इन पे। और रही बात एक ऐसी चीज़, यहाँ पे मैं रहता हूँ कम, मैं रहता हूँ मुंबई, मेरा एक पैर अमरावती में, एक पैर होता है मुंबई में। और तब मुझे अगर कोई भी मुश्किल आए, 2 लोग मेरे साथ खड़े थे, जो शायद मैं उनको थैंक यू बोलूँ तो हंस देंगे, गाली देंगे या और कुछ कहेंगे, वो है विकास और तनवीर। और इनको मैं मतलब मैं भाई से ऊपर है मेरे, और मैं दिल से शुक्रिया कहूँगा इनके लिए, क्योंकि आधों ने बीवियों की गाली भी खाई है मेरे लिए, आधों ने पापा की गालियाँ खाई है। ये पापा को बोलते थे, पापा एक बार ना वो ओपनिंग के लिए आ जाना, तनवीर के पिताजी आए। और दोनों ने बहुत हेल्प किया मुझे लगता है वर्ड्स में वो होगा ही नहीं, बट मेरे भाई है वो, और मेरे बाकी दोस्त लोग भी हमेशा खड़े रहते हैं, तो बहुत बहुत शुक्रिया। और संदीप को बहुत थैंक यू बोलूँगा, और दृष्टि को, मैं आता हूँ दृष्टि पे। दृष्टि जो मेरे एक दोस्त है इंटीरियर डिज़ाइनर, उन्होंने मुझे डिज़ाइन करके दिया था, पर कोई भी डिज़ाइन तब तक एग्जीक्यूट नहीं होती, उसको कोई खड़े रह के एग्जीक्यूट नहीं कराता है, वो दृष्टि ने बहुत दिल से पेशेंस से किया है, तो प्लीज़ इसके लिए क्लैप हो जाए। और जब भी कोई बड़ी फिल्म बनती है हमारे फील्ड में, तो बहुत ज़्यादा मुश्किलें आती है, और वो मुश्किलों के बाद ही वो हिट होती है। तो हमारे अमरा के वक्त बहुत मुश्किलें आई हैं, जो हम सबको पता है, और उस मुश्किलों में पेशेंस के साथ काम किया दृष्टि ने। और जो अभी हीरो है, हमारे मेन हीरो इद्रिश भाई, जो स्टार्ट किया था काम, और उनका पूरी जो टीम है वो मुझे बहुत प्यारी लगती है। मैं उनको बहुत प्यार करता हूँ, और मैंने उनके ऊपर चिल्लाया भी बहुत है, क्योंकि इनके रोज़े चल रहे थे। रोज़ों में इन्होंने फ्राइडे को जो जुम्मा होता है, ठीक है, उसमें भी उन्होंने छुट्टी नहीं ली है। और मेरे को बहुत अच्छी चीज़ ये लगी, जब भी आप ये रोज़ों में जो भी काम करते हो ना, वो बहुत दुआओं के साथ होती है। और मेरा जो अमरा है, मतलब हम सब का, वो दुआओं के बीच में हुआ है जब रोज़े चल रहे थे। तो इद्रिश भाई बहुत दिल से शुक्रिया, और आप सबसे मैं बहुत प्यार करता हूँ, इसलिए मैं जो भी चिल्लाऊँ, मैं और चिल्लाऊँगा बाद में भी अगर तो थैंक यू सो मच। और ये मेरी दोस्त है आरुषि, और ये आई है, तो इसके फॉर्मेलिटी नहीं कहूँगा, पर थैंक यू सो मच फॉर कमिंग। थैंक यू फॉर हैविंग मी। और जी, मैंने बहुत सुना था शिव जब स्ट्रेस में डांट रहा होता था, दृष्टि से बात कर रहा था, बहुत जल्दबाजी, आई थिंक शो से पहले भी काम शुरू हो गया था, शो के बाद तो जब लोग एंजॉय कर रहे थे, सेलिब्रेट कर रहे थे अपना शो, तब शिव लगा हुआ था फ़ोन पे रात को कि अमरा में सेटअप करना है एंड शुरू करना है 19 को। सो गुड जॉब, फाइनली अमरा तैयार है सबके लिए, और सबको सर्विसेज और खुश करने के लिए तैयार है, और वो सब नहीं हो पाता अगर रात को जग कर ये इतनी मेहनत से इसको पूरा नहीं करता अपनी टीम के साथ। तो थैंक यू वेरी मच फॉर हेल्पिंग हिम एंड गुड जॉब। तुझे पता है ना माइक क्यों दिया मैंने उसको, ये मेरा पता। तो शुक्रिया, थैंक यू सो मच। और आप सब प्लीज एक बार ऊपर आके देखिए, आपको जरूर पसंद आएगा। बहुत दिल से किया, खूप मनापासून केला, मी एकट्याने नाही, खूप लोकांचा हात आहे यात, आणि खूप खूप थँक्यू आणि धन्यवाद। जय महाराष्ट्र, थँक्यू, गणपती बाप्पा। तर असं होतं, आम्ही तिथे होतो खूप वेळ, आम्ही म्हणजे लेटच गेलो होतो 8:30 वाजता, पण तिथे मग कार्यक्रम वगैरे झाला, ओपनिंग ऑलरेडी पहिले झाली होती, आम्ही लेट झालो होतो, नंतर तिथे कार्यक्रम झाला. पण शिवसरांचं खूप म्हणजे कौतुक करण्यासारखं, त्यांनी सगळ्यांचं तिथे म्हणजे काय म्हणते सत्कार केला, म्हणजे इंटेरियर डिझायनरपासून तर ज्यांनी ते त्यांचं ते आमरा सलून बांधण्यास मदत केली त्या सगळ्यांचा, आणि तिथे जे स्टाफ वगैरे आहे त्या सगळ्यांचा त्यांनी सत्कार केला आणि सगळ्यांचं कौतुक केलं. सगळं मित्रमंडळी वगैरे सगळ्यांचं
कौतुक केलं. आम्ही बघतच होतो आणि आम्ही पण गेलो होतो, त्यांना छान भेटलो, त्यांनी खूप छान एंटरटेन केलं आणि सोबत चावला ही द 50 आणि तिच्यासोबत पण छान फोटो वगैरे काढलं, बोललो वगैरे आणि खूप कौतुक करण्यासारखं होतं दादांचं. आणि तुम्हाला सांगू का, शिव ठाकरे सर हे खूप डाऊन टू अर्थ आहे नेहमी. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की ताई, गणपती जेव्हा बसते तेव्हा येत जा तुम्ही बा. आणि जेवणाला तर ते आमंत्रित करतात. आता ते बरोबर स्पेशल ओकेजनला येतात गणपतीला, गणपती बसवण्याच्या दिवशी. मग 2 दिवस थांबतात, जेवण वगैरे करतात आणि मग एकदम विसर्जनाच्या दिवशी ते त्यांनी आम्हाला आठवण करून दिली की ताई तुम्ही येत जा बा त्या दिवशी. तर खूपच छान वाटलं त्यांचं सलून वगैरे बघा तुम्ही. आणि खूप छान एंटरटेन केलं आणि सगळेजण ओळखत होते, सगळ्यांची हसी मजाक चालू होता, खूप छान वाटत होतं. आणि मी पण आता आमरा सलूनमध्ये जाणार, कारण मला नेलचं काय म्हणते त्याला, नेल एक्सटेन्शन नाही, नेल आर्ट वगैरे करायचं कधी केलं नाही मी. म्हटलं चला करून बघू, म्हटलं आपण आमरा सलूनमध्येच आता केस वगैरे पण करायला मी जाईल तिथे, पण तेव्हा पण तुम्हाला व्लॉग दाखवेल. पण त्यांचं हे आमरा सलून तुम्ही बघा आणि तुम्हाला कसं वाटलं कसं नाही मला नक्की सांगा. आणि मला इंटिरियर खूप आवडलं, मी तर पूर्ण बघितलं ते नंतर आणि सगळ्यांशी बोललो वगैरे, सगळ्यांनी ओळखलं वगैरे, खूप छान वाटलं सर. आणि शिव सर तुम्हाला खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन. आणि तुम्ही अशीच प्रगती करत राहा, तुम्ही अशीच पुढे जात राहा, खूप खूप शुभेच्छा. आणि तुमची एक ब्रांच झाली आमराची, ही अमरावतीतून पहिली ब्रांच आहे, अजून तुमच्या ब्रांचेस सुगडो. आणि खूप छान वाटत होतं. इथं मी पाहत होती माझ्या हात काळा दिसून आला आहे दोघीपैकी. हसी मजाक चालू होतं, रीलचं डोक्यात चालू होतं, रील काढायची की नाही काढायची, पण मी म्हटलं जाऊ द्या सध्या भेट देऊ, कारण खूप वेळ झाला होता, घरी पण जायचं होतं, मुलं होते घरी त्याच्यामुळे. तर तुम्ही बघू शकता शिवसरांचं सलून कसं आहे आणि कसं नाही. तर मला नक्की सांगाल तुम्हाला सलून कसा वाटला आणि कसा नाही. तर असा होता माझा आजचा व्लॉग. आणि त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो. घरी जाताना पण तुम्ही बघू शकता की मी एक अजून फुटेज शूट केला. आणि इथून बघा हे समोर इथे कार्यक्रम होता. आणि याचा ॲड्रेस आहे आमरा सलून VIP अपार्टमेंट, कवर नगर, अमरावती हा आहे. आणि ज्या बिल्डिंगमध्ये आहे त्याचं नाव आहे कॅपिटल हाईट्स. तर चला, खूप वेळ झाला होता, मग आम्ही घरी निघालो. तर चला, आता आम्ही आलो शिव ठाकरे सरांच्या आमरा सलूनच्या ओपनिंगवरून. खूप छान वाटलं, खूप तिथे आरुषी पण होती द 50 रियालिटी शोमधली. आणि छान सलून असं ओपन केलं. ही काय अमरा म्हणजे पहिली ब्रांच आहे ना ही, अमरावतीपासून सुरुवात आहे ह्या अमरा ब्रँडची बहुतेक. आणि खूप छान, हे पाहिलाच तुम्ही व्हिडिओ. तर असा होता माझा आजचा छोटासा ब्लॉग. कसा वाटला कसा नाही मला नक्की सांगा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.